यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधी पक्ष नेत्याविना होणार आहे। दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेताच नसणार आहे। यावर विरोधकांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे। बहुमत असताना विरोधी पक्षनेत्याची एवढी भीती का वाटते असा सवाल आदित्य ठाकरेंनी सरकारला विचारलाय। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले। विरोधी पक्षनेते पद निवडीचा अधिकार अध्यक्षांचा असल्याचं शिंदे यांनी म्हटलेलं आहे। तर आदित्य ठाकरेंच्या प्रश्नांमुळे भीती वाटते अशी खोचक प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। की एवढं बहुमताचं सरकार असताना विरोधी पक्ष नेत्याची एवढी भीती का असावी भाजपला, हा प्रश्न आहेच। आणि म्हणून वरच्या हाऊसमध्ये असेल किंवा खालच्या म्हणजे विधान परिषद आणि विधानसभेत दोन्हीकडे आमची जी मागणी केलेली आहे आम्ही त्याला त्यांनी एकतर उत्तर द्यावं किंवा दाद द्यावी। विरोधी पक्षनेता ते काय विरोधी पक्ष सभापती आणि अध्यक्षांचा विषय आहे। लोकांनी तुम्हाला नाकारलं तेवढी संख्याच दिली नाही। आणि म्हणून मी इथे एकच आठवण सांगतो, एक भुजबळ होते, एकच आमदार होते, परंतु सभागृहामध्ये त्यांचा दणदणीत आवाज होता। संख्येला महत्त्व नाही, पदाला महत्त्व नाही, स्वतःवर आत्मविश्वास असला पाहिजे। म्हणून रडायची ज्यांना सवय लागलेली आहे ते तर रडगाणं कायम सुरू असतं। आम्ही त्याच्यामध्ये विरोधी पक्षनेत्याच्या बाबतीमध्ये देखील त्यांनी काही इथे मुद्दे उपस्थित केले की सत्ताधारी पक्षाने ते अडवले, तो अध्यक्ष आणि सभापतींचा विषय आहे। आणि त्यामुळे आम्ही कुठल्याही विरोधी पक्षाचा अपमान करू इच्छित नाही आहे। फारच घाबरलोय आम्ही, घाबरून घरीच बसलेलो आहे। घाबरून आमची चाळण झालेली आहे। पण मला असं वाटतं की याचं उत्तर शिंदे साहेबांनी दिलेलं आहे। हे शेवटी अध्यक्ष आणि सभापती म्हणून ठरवतात।